पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या भारत वेस्ट इंडिज मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे। संघात अनेक मोठे बदल देखील करण्यात आलेत। या मालिकेसाठी रवींद्र जडेजाची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली। देवदत्त पडिक्कलने संघात पुनरागमन केले। इंग्लंड दौऱ्यात खेळलेल्या करुण नायरला संघातून वगळण्यात आले। अक्षर पटेलही संघात परतलाय। जसप्रीत बुमराहनं वेस्ट इंडिज मालिकेसाठी स्वतःला उपलब्ध असल्याचं जाहीर केलंय, तर इंग्लंडच्या अलीकडच्या दौऱ्यात तो 5 पैकी फक्त 3 कसोटी सामने खेळलाय। मँचेस्टरमधील 4थ्या कसोटीत उजव्या पायाला फ्रॅक्चर झालेला यष्टिरक्षक ऋषभ पंत वेस्ट इंडिज मालिकेतून बाहेर पडलाय। ध्रुव जुरेल त्याच्या जागी पहिल्या पसंतीचा फलंदाज म्हणून खेळेल आणि तामिळनाडूचा एन जगदीसन बॅकअप म्हणून खेळेल। तर वेस्ट इंडिज मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आलाय। शुभमन गिल कर्णधार असणार आहे। यशस्वी जयस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल हा यष्टिरक्षक असणार आहे, तर रवींद्र जडेजा हा उपकर्णधार आहे। वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, एन जगदीसन हा यष्टिरक्षक, तर मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादव या खेळाडूंचा समावेश आहे। वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला कसोटी सामना 2 ऑक्टोबरपासून अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवरती खेळला जाईल, तर दुसरा सामना 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवरती खेळला जाईल।